महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला कौल द्या, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीने केला आहे, तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या असे आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. तसेच लाडकी बहीण योजनेवर आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचे खोटे आश्वासन देत असल्याचीही टीकाही त्यांनी मोहोळ यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बुधवारी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ बोलत होते. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रवक्ते सुजय पत्की, प्रदेश सोशल मीडियाचे प्रमुख प्रकाश खाडे, नगरसेविका किरण मणेरा, जयेंद्र कोळी, विलास साठे आदीसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. मोहोळ यांनी भाजपच्या संकल्पपत्रातील 25 कलमी विकास कार्यक्रमाचा आढावा घेऊन या संकल्पपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमणार असल्याचे नमूद केले. केंद्रात मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामामुळे जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण झाली, किंबहुना जगात भारताला जागतिक सत्ता म्हणून महत्त्व प्राप्त झाले. तसेच 2047च्या विकसित भारताचा पाया याच 10 वर्षात रचला गेला, तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल देण्याचे आवाहन मोहोळ यांनी केले आहे. आता ह्या सगळ्याचं पुन्हा पडवळ्यांचं पुन्हा वेगळं काहीतरी समीकरण असायला तयार होईल असं महाविकास आघाडीचे संकेत दिले जातात. त्यांचे 4-8 होणार असतील कदाचित. आमच्याकडे काही फरक पडत नाही. आम्ही महायुती म्हणून विचाराने एकत्र आलोय, विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एकत्र आलोय. मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी ठरवलं एकत्र काम करायचं आहे आणि त्यामुळे महायुतीचं सरकार आता आहे आणि हेच जनतेकडे आम्ही घेऊन चाललोय की हा विचार घेऊन चाललोय, हा विश्वास घेऊन चाललोय आणि पुन्हा महायुतीचं सरकार आहे. आमच्यात काही फरक पडत नाही. तिकडे 4-8 होणार असतील किंवा अजून काय वाढणार असतील तर त्यांनाच माहिती. धन्यवाद. कुणाला ठीक आहे, तो शेवटी आता न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावरती चर्चा मला असं योग्य नाही. त्याचा तपास चालू आहे, यंत्रणा काम पाहतात, त्यामुळे अधिक बोलणं योग्य नाही. धन्यवाद. नाही आता महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे. यासाठी महायुतीचे सरकार हवे. याकरिता येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार नजीम मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्याचा मुख्यमंत्री असल्याने ठाणे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत. कल्याण लोकसभा क्षेत्रातील ज्यात मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात येतो, इथल्या विकास कामांसाठी 5,000 कोटींचा निधी आणला. महायुतीच्या वचननाम्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माता भगिनींना 1,500 वरून 2,100 रुपये देणार. लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलात 25,000 महिला पोलिसांची भरती केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी व 15,000 देणार. गरजवंताला अन्न, वस्त्र, रोटी, कपडा, मकान देणार. ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन 1,500 वरून 2,100 करणार. जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवणार. 25 लाख रोजगार निर्मिती, 10 लाख बेरोजगार तरुणांना 10,000 प्रशिक्षण भत्ता देणार. 25,000 गावात पाळंद रस्ते करणार. आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांना महिना 15,000 मानधन. शेतकऱ्यांच्या वीज बिलात 30% सवलत. सरकार स्थापनेनंतरच्या 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2028 जाहीर करणार. तोरण बंद करणार. हे महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे. ठाणे जिल्हा हा महायुतीचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. या ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्र्यावर दिघे साहेबांनी प्रेम केले. इथे युतीचे मतदार राहतात.
नजीम हा तरुण आहे, ठाण्याचा सुपुत्र आहे, कोकणी मराठी माणूस आहे, अभ्यासू आहे आणि ठाणे महापालिका त्याने गाजवली आहे. आता विधानसभा गाजवण्यासाठी विधानसभेत पाठवायचे आहे. येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार लाडका भाऊ नजीम मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जीवनावश्यक वस्तू स्थिर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. 25 लाख रोजगार निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतला. प्रशिक्षण भत्ता देणारं हे देशातलं पहिलं राज्य. 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं विजेचं बिल जे येतं, तुम्हाला चिंता असते किती येईल काय माहित नाही. या विजेच्या बिलात 30% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि हे विजेच्या बिलाचं जे टोरेंट कंपनी हे लोकांना टोल सारखी वाटते. टोरेंट कंपनी अन्याय करत असेल तर टोरेंट कंपनीला पण घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही लोकांच्या भल्यासाठी आला का लोकांना लुटायला आला? तुम्ही लोकांना चांगली सेवा द्या. तुमचं बिल जे आहे सर्वांना विचारा, डोळे घालवायचे ना. महाविकास आघाडी या कॉन्ट्रॅक्टरना सूट देते आणि जनतेची लूट करते. असा महायुती नाही करणार. महायुती जनतेला सूट देणार आणि जनतेच्या मागं उभं राहणार. हे पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नजीबला आता तुला निधी किती मिळाला? 3 महिन्यात 200 कोटी. 5 वर्षात किती मिळेल? ठाण्यात मवियाच्या बंडाला काँग्रेस अध्यक्षांची फूस. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नाही अशी स्थिती असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात झालेल्या बंडखोरीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचीच फूस असल्याचे उघड झाले आहे. व्हायरल संभाषणामुळे झाली पोलखोल. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मनोज शिंदे यांनी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना फोन करून कल्पना दिली होती. त्यावर प्रत्युत्तरादाखल चव्हाण यांनी अनुमती दर्शवत अर्ज भरण्याची हमी दिली. या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मवियामध्ये संशय कल्लोळ माजला आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांना काँग्रेस अध्यक्षांनीच फोनवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल संभाषणाने काँग्रेसची पोलखोल झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाण्यात काँग्रेसच्या वाट्याला भिवंडी व मीरा भाईंदर या अवघ्या 2च जागा आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नाराजी उमटून ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मवियामध्ये मंडाळी माजली आहे. कोपरी पाचपाखाडीतून महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात मवियामधून उभाठा गटाचे केदार दिघे रिंगणात आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ प्रदेश पदाधिकारी मनोज शिंदे आणि काँग्रेसचे सुरेश पाटील खेडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाला असल्याने शनिवारी काँग्रेस अध्यक्ष चव्हाण यांनी दोन्ही बंडखोरांचे काँग्रेसमधून 6 वर्षासाठी निलंबन केल्याचे जाहीर केले. मी या बाबतीत फार सिरियस झालेलो आहे. विक्रांत चव्हाणने जे आरोप केले त्याने 42 तासामध्ये ते मागे काढले. त्याचं मी अब्रुनुसार जाऊन त्यांना जेलमध्ये टाकी ना सांगतो तुम्हाला. तर 6 वर्षासाठी तुमचं निलंबन करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल काय? या बाबतीमध्ये तर आधी तर त्या विक्रांत चव्हाणांना 6 वर्ष काढले. महानगरपालिकेमध्ये आधीच्या पालन केल्यामुळे त्याच्यामुळे
त्यांनी त्याचं बघावं. माझ्याबद्दल जे आहे ते संपूर्ण 17-18 उमेदवारांचे फॉर्म मध्ये आम्ही सर्व एकत्रपणे सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे आमचे अध्यक्ष राहुलजी आणि सोनियाजी यांच्याकडे अपील करणार आहे. ज्याप्रमाणे विशाल पाटील यांनी आघाडीमध्ये अन्याय झाल्यानंतर उमेदवारी भरली लोकसभेची, त्यांना 6 वर्षासाठी काढलं होतं, त्यांनी अपील केलं, त्यांचं अपील मान्य करून त्यांना पक्षात घेतलं आणि आज ते काँग्रेसचे खासदार आहेत. त्याप्रमाणे माझा अधिकार आहे, माझ्याबरोबर ज्या ज्या लोकांनी काँग्रेस या घटक पक्षामुळे अन्याय झालाय त्या लोकांनी जे अपक्ष फॉर्म भरलेत ते आम्ही अपिलात जाऊ. आणि मला पूर्ण विषय माझा पक्ष, मी काँग्रेसचा होतो, काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचा आहे. सर तुमच्या प्रचार रॅलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन होत आहे. माझ्या प्रचार रॅलीमध्ये जे शक्ती प्रदर्शन होते ते मलाच खरं माहिती नव्हतं एवढं काय होतंय. पहिल्या दिवशीची सुरुवात अंदाजे मी 200-300 कार्यकर्ते वगैरे समजलो होतो, परंतु त्यांना जेव्हा कळलं की मी या ठिकाणी कुठल्या उद्देशाने मी ही निवडणूक लढवतोय त्याप्रमाणे 2-2.5 हजार वर्षाच्या वरती आता तुम्ही बघताय मोठा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा वाढतोय. आज 3-3.5 हजार लोक त्या ठिकाणी कार्यकर्ते होते, मंडळाचे सदस्य होते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी होते, सर्वसामान्य नागरिक होते, काही ज्येष्ठ नागरिक त्यांना ते माझ्या रॅलीच्या रथामध्ये बसतात, त्यांना चालता येत नाही. अशा प्रकारचं प्रेम उसंडून जे आलेलं आहे त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी 7 हा माझा लकी नंबर आहे आणि 7 नंबर मला मिळालेला आहे. त्याच्या समोर माझं नाव आहे, फुगा ही निशाणी आहे, त्याच्या समोरचं नागरिक माझं बटन दाबून माझ्यावर प्रेम व्यक्त करतील आणि हे जे चाललंय त्याच्या पलीकडे जाऊन मला मतदान करून मला त्यांच्या सुख दुःख आणि ऐश्वर्यामध्ये आणि त्यांच्या प्रश्नामध्ये त्या पूर्ण करण्याच्या माध्यमातून मला सहभाग करून घेतील आणि मला विधानसभेवर आमदार म्हणून पाठवतील एवढं मला खात्रीने वाटायला लागेल. सर, विक्रांत चव्हाण यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मनोज शिंदे यांनी काँग्रेसचा जो काही जाहीरनामा होता की कुठल्याही प्रकारे आघाडीमध्ये बिघाडी करायची नाही, ते सगळं डावलून किंवा आम्हाला कुणालाही न विचारता फॉर्म भरताय, त्यामुळे मनोज शिंदे यांचा काँग्रेसचा मात्र संबंध राहिला नाही. आता मी त्यांनीच मला मंजुरी दिली. तुम्हाला त्याचे ऑडिओ क्लिप मी दाखवलेले आहे, तुमच्याकडे पाठवलेले. आता तुम्हाला ऑडिओ क्लिप दाखवू का, तुम्हाला ऐकू का? त्यांनी स्वतःच मला सांगितलंय आणि त्याच्या आधी त्यांनी आठवड्यावर पत्रकार परिषदेतून सांगितलं होतं की कुठल्याही कार्यकर्त्याने जर आघाडीमध्ये आपल्या ठाणे हद्दीमध्ये 3.5 विधानसभा सीट आहे त्याच्यापैकी एक जर नाही मिळाली तर कोणीही त्यांचं काम करायचं नाही, काँग्रेस कार्यकर्ता काम करणार नाही असा त्यांनी आदेश दिला होता. हे बघा, प्रचारापासून दूर राहील अशा प्रकारचा त्यांनी आदेश दिला होता, ते माहिती. हा आदेश येतो. आता या आदेशाचं पालन आम्ही सर्वच पदाधिकारी केलं आणि त्याचा आदेशाचं पालनच हे सर्व माझ्याबरोबर आहे, संपूर्ण काँग्रेसची माझ्याबरोबर ते याचंच पालन करतात आहेत. आता हे दुटप्पीपणा आहे. त्याच्यानंतर मी देखील प्रामाणिकपणे सचिव जरी असलो तरी हा फॉर्म भरायच्या आधी मी देखील त्यांना फोन केला होता. हे बघा, मी फिजिओथेरपिस्ट होतो. आता यामध्ये एक मला सांगा, तुम्ही मला प्रश्न विचारता की काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्याकडे आहेत, मला एक दाखवा नाही. जर आघाडीचा जन्म पाहत असेल तर आघाडीचे केदार दिघे आहेत. केदार दिघेंच्या या प्रक्रियेमध्ये तुमच्याबरोबर रॅलीमध्ये कोण काँग्रेस दिसते हे सांगा मला. कुठला काँग्रेसवाला तुम्हाला त्याच्या रॅलीमध्ये दिसला? त्याच्याबरोबर 20 कार्यकर्ते देखील नाही आहेत. आज त्याला राजन विचारे त्याच्या प्रचारामध्ये संपूर्ण उभाटाची शक्ती लागलेली आहे आणि यांच्या मागे 15 कार्यकर्ते देखील नाही. तेच माझ्या रॅलीमध्ये माझ्या प्रचारामध्ये 2,500-3,000-4 हजार कार्यकर्ते फिरतात आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काँग्रेस पण दिसते. हा प्रश्न त्यांना विचारत का नाहीये? हे मॅनेज आहे सर्व. या सर्व गोष्टीचा भ्रष्टाचाराची सवय आम्हाला नाही आहे, त्याला आहे. पत्र देऊन मांडवली करणं, पत्र देऊन भ्रष्टाचार करणं, ब्लॅकमेलिंग करणं. आता ते सुरत परवार वगैरे मी काय बोलत नाही, हे एवढा मी खालच्या दर्जाला जात नाही. त्याच्यावर जेव्हा आरोप गेले, त्याच्यावर जेव्हा ईडी पडले त्यावेळेला मी स्वतः जाऊन सकाळी गेलो होतो. गेलो होतो ना मी सकाळी त्याच्या घरी वाचवायला जरा. हे अशी त्याला मदत केली. आज तो भाऊ उलटा कसा झाला कळत, परत उद्या सरळ होईल. आता रावणाला पण 12 तोंड असतात, त्याला कितीच काम आहे. अजय आचरकडनं तुम्ही 2 कोटी रुपये घेतले. अजय आसरला मी ओळखत पण नाही. आता अजय आसरकडे त्याला मिळाले नाही की काय आणि 2 कोटी एवढी माझी किंमत तरी करू नका हो. 2 कोटी 3 कोटी माझी किंमत आहे का?
50 खोके 100 खोके बोला ना. माझा इन्कम टॅक्स मी ऑफिशियली मी जे माझ्या वडिलांनी आणि मी जे कमवलं ते ऑफिशियली मी जे हायेस्ट इन्कम टॅक्स पेअर आहे ठाण्यामध्ये. इन्कम टॅक्स भरून मी माझा धंदा करतो आणि एवढी इज्जत करतो माझी 2 करोड 3 करोड एवढा विकला जाईल. त्याला सांगा ते तुझे धंदे माझे धंदे नाहीत. कोलबाड परिसरातही केळकरांच्या प्रभात फेरीचा झंझावात. या फेरीने दिसून आली विजयाची वाटचाल. ठाणे शहर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा जनसेवक संजय मुकुंद केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात आता प्रभाग क्रमांक 11 येथे येऊन धडकल्यानंतर बुधवारी सायंकाळी 5 वाजता जगमाता मंदिर कोलबाड परिसरात काढलेल्या प्रचार फेरीला प्रचंड असा प्रतिसाद लाभल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे केळकर विजयाची वाटचाल करत असल्याचे दिसून आले. दरम्यान ठिकठिकाणी महिला वर्गाने केळकर यांचे औक्षण केले, तर ज्येष्ठ नागरिकांसह तरुण मंडळींनी केळकरांची भेट घेत तुम्हीच आमदार म्हणून निवडून येणार असा विश्वासही बोलून दाखवला. यावेळी आपला माणूस हक्काचा माणूस, जय श्रीराम, जय शिवराय अशा घोषणा देत तो परिसर दुमदुमून सोडला. जगमाता मंदिर कोलबाड काढण्यात आलेल्या प्रचार फेरीचा शुभारंभ हा कोलबाड जगमाता मंदिराच्या देवीच्या दर्शनाने झाला. या फेरीत केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ सामील झाले होते. संजय केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना दिले. या रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील, नारायण पवार, नंदा पाटील, दीपा गावण, RPIचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस सचिन पाटील, प्रशांत गावण, दीपक जाधव, सचिन भोसले, महेश कदम, बाबू राऊळ, युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी, अमित जयस्वाल, शिवसेना उपशहर प्रमुख सौ दाते, समीरा भारती, दिलीप कांकाळे, मिलिंद साटम, शैलेश रेवाळे, भाविका चोणकर, हर्षला रेवाळे आणि शिवसेना शाखा प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने